पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याची अफवेमुळे नांदगाव शहरातील पेट्रोल पंपाबाहेर मोठी गर्दी. इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे पंप चालकांनी स्पष्ट केलंय. इराण इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरबाबत संभ्रम आणि मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जात असल्याने पेट्रोल पंपावर नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. इराण इस्रायल आणि अमेरिकेतील युद्धाचा अद्यापही विराम झालेला नाही. परिणामी राज्यातील अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस तुटवडा निर्माण झालाय. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल बाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान एका अफवेमुळे नाशिक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. नांदगाव शहरात पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीस्वारांची मोठी गर्दी. शहरात पेट्रोल पंपावर अचानक मोठी गर्दी झाली असून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे वाहनधारकांनी पेट्रोल पंपाकडे धाव घेतली आहे. परिणामी पेट्रोल पंपाबाहेर चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मात्र प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी अफवेवरती विश्वास ठेवू नये. गरजेनुसार इंधन घ्यावेत असे पंप चालकांनी स्पष्ट केलंय. मात्र अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावल्या. मागील 2 दिवसापासून जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियावर प्रसारित झालं की पेट्रोल डिझेलचा तुटवडा होईल आणि ते उपलब्ध होणार नाही. त्या कारणाने बरेच लोकांमध्ये पॅनिक क्रिएट झाला आणि त्या कारणाने मोठ्या प्रमाणाने रश व्हायला लागलेली आहे. कालही प्रचंड प्रमाणात नांदगावच्या सगळ्या पंपांवर गर्दी होती. ॲक्च्युअली पुरवठा हा सुरळीत आहे आणि कुठलीही अडचण नाही. आत्ताही आमच्या गाड्या भरायला गेलेल्या आहेत, पण लोकांनी घाई करू नये. त्यांच्या घाई केल्याने प्रत्येक पंपावर प्रेशर येतं. एखादा पंप ड्राय झाला का त्याच्यावर अजून अफवा पसरता का खरंच पेट्रोल डिझेल संपणार आहे. वास्तविकता पुरवठा हा एकदम सुरळीत आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. धन्यवाद. नमस्कार, मी दत्तराज छाजेड, भारत पेट्रोलियम डीलर, छाजेड पेट्रोलियम, नांदगाव, जिल्हा नाशिक. सर्व नागरिकांसाठी जाहीर आवाहन. सध्या पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी तात्पुरती कमतरता जाणवत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा स्टॉक करू नये. गरजेपुरते आणि नियमित प्रमाणात इंधन खरेदी केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. सध्या जाणवणारा तुटवडा हा वास्तविक कमतरतेमुळे नसून अचानक वाढलेल्या मागणीमुळे पॅनिक बाईंग निर्माण झालेला आहे. म्हणून सर्वांनी संयम ठेवावा आणि अफवांवरती विश्वास ठेवू नये ही विनंती. आपले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद. मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय पडोदे, नांदगाव.